कोल्हापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर येते। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कात्यायनी परिसरामध्ये देहविक्रीच्या संशयातून ताब्यात घेतलेल्या 6 नृत्यांगनांनी सामूहिकपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे। महिला सुधारगृहात घडलेल्या या प्रकारानंतर त्यांना उपचारासाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले। कोल्हापुरात 6 नृत्यांगनांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ उडाले। हाताच्या नसा कापून महिला सुधारगृहात या महिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्यांना सीपीआरच्या या वार्डमध्ये सध्या उपचारासाठी ठेवण्यात आलेले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या नृत्यांगनांच्यावरती एका प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली होती आणि त्यानंतर गेल्या 2 महिन्यापासून त्या महिला सुधारगृहामध्ये आहेत आणि याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे ती मिळताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर 2 महिन्यापासून त्या आतमध्ये असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह थांबला। यासोबतच त्यांच्या कुटुंबाचा संबंध सुद्धा या ठिकाणी होईना झाला आणि या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जाते। या एकूणच प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची विचारपूस केली आणि एकूणच याबाबतची माहिती आता कोर्टाला देण्याचं काम सुद्धा आहे ते पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर या महिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। महिला सुधारगृहामध्ये असलेल्या या महिलांच्या हातामध्ये ब्लेड कुठून आला हा एक पद्धतीचा सवाल या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते। त्यांना तात्काळ एका रुग्णवाहिकेतून या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येते। मात्र एकूणच या प्रकरणानंतर आहे ते कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळते। एकूणच या प्रकरणाची सध्या चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। आत्महत्येला या ठिकाणी कारणीभूत आहे किंवा आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला म्हणून या महिलांच्यावरती सुद्धा आता कारवाई होऊ शकते आणि त्या दृष्टीने सुद्धा पोलीस काही माहिती घेण्याचा प्रयत्न करतात किंवा कोणाच्या दबावाखाली येऊन या महिलांनी हे कृत्य केले का याचा सुद्धा शोध आता पोलीस घेताना पाहायला मिळतात आणि या प्रकरणाची इत्थंभूत चौकशी सुद्धा पोलिसांच्याकडून सुरू असल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।